लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे आनंद निवासमध्ये नंदिनी सजून धजून गणपतीची मूर्ती घेऊन बाहेर थांबलेली असते आणि तिच्यासोबत आनंद निवासची दुसरी मंडळी सुद्धा असतात. आणि आता आतमध्ये जीवा असतो आणि तो आरती करतो नंदिनीची आणि गणेशाचा आगमन करतो. तर आता खूप छान सीन दाखवलाय बघा प्रेक्षक हो, की आता इथे जीवा नंदिनीची आरती करतो, जी गणेशाला घेऊन थांबलेली असते आणि मग तिला आतमध्ये घेतो आनंद निवासमध्ये. आणि आता इथे दुसरीकडे देशमुखांचं घर दाखवलंय आणि तिथे आता पार्थ आणि काव्या गणेशाचं आगमन करतात आणि आता इथे खालीन लोटांगण हे चालू असलेलं दाखवलंय आणि त्यावेळी पार्थ आणि काव्या जेव्हा प्रदक्षिणा घालत असतात एकमेकांना आपटतात. तर आता गणेशाला दाखवलंय आणि आता इथे काव्या आणि पार्थची टक्कर झालेली दाखवलंय. तर आता ते एकमेकांकडे बघतात टक्कर झाल्यामुळे. आणि आता इथे आनंद निवासमध्ये रेखाताई वगैरे सगळे असतात आणि जीवा आणि नंदिनी दोघं एकत्र आरती करत असतात गणेशाची. खूप छान दाखवलंय बघा प्रेक्षक खरंच. जीवा आणि नंदिनीचं खूप छान दाखवलंय. बाप्पाच्या आशीर्वादाने होणार का नात्यांचा श्री गणेश, असं कॅप्शन पण दिलं आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता या आठवड्यातच हे दाखवलं जाईल. तर आता खूप एक्सायटेड आहे मी खरंच हे बघण्यासाठी, कारण आता जीवा आणि नंदिनी खूप क्लोज झालेलं दाखवलंय या व्हिडिओमध्ये. पार्थ आणि काव्याचं तर काय प्रेक्षक हो, मला तेवढा इंटरेस्ट नाही आहे तसं सांगायला गेलं तर, कारण त्यांचं सेम सेम असतं ना फाईट्स वगैरे. पण जीवा नंदिनीचे दरवेळेला वेगळे वेगळे फाईट्स असतात, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग वाटतं त्यांचं. त्यामुळे ह्या वेळेला बघणं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आता जीवा आणि नंदिनी आनंद निवासमध्ये साजरा करतायत गणेश चतुर्थी आणि पार्थ आणि काव्या मात्र देशमुखांबरोबर त्यांच्या घरी साजरं करतायत गणेश चतुर्थी. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं की खरंच होईल का गणेशाच्या आशीर्वादाने ह्यांच्या नात्याची नवीन सुरुवात? काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते, जीवा आणि नंदिनीची जोडी आवडते की काव्या आणि पार्थची? हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, ह्या आठवड्यातच हा मेन एपिसोडमध्ये दाखवला जाईल आणि ह्या एपिसोड प्रमाणे जीवा आणि नंदिनीला खूप आनंदामध्ये दाखवलेला आहे. आणि आता इथे काव्या आणि पार्थ म्हणजे अजूनही कन्फ्युजडच आहेत आणि त्यांना कळत नाही आहे. ते अजून डेस्टिनी आणि युनिव्हर्स वगैरे बोलत असतात ना, तसंच आहे त्यांचं अजून, की त्यांना कळत नाही आहे की युनिव्हर्स काय सांगायचा प्रयत्न करतोय वगैरे. मात्र जीवा आणि नंदिनी त्यांचं नातं आता उभरलं आहे आणि ते आता खूपच कम्फर्टेबल आहेत एकमेकांसोबत आणि आता ते खूप एन्जॉय पण करतात एकमेकांची कंपनी. आणि आता आनंद निवासचा गणेश चतुर्थीचं सेलिब्रेशन खूपच मोठ्याने असं दाखवलंय, कारण खूप लोक असतात आणि जीवा आणि नंदिनी समोर थांबून आरती करत असतात त्यांच्या. आणि नंदिनीला खूप छान दाखवलंय याच्यामध्ये बघा प्रेक्षक हो. आणि जीवा नंदिनी खूप जास्त हसतमुख पद्धतीने आरती करत आहेत गणेशाची, त्यामुळे खूप छान वाटतंय बघायला. आणि आता काव्या आणि पार्थचं काय कायम तेच असतं ना, फिसकारलेली मांजर आणि हे, त्यामुळे इथे पण काय तेवढं इंटरेस्टिंग वाटत नाही आहे. पण खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे ती म्हणजे जीवा आणि नंदिनीच्या आरतीमध्ये. तोच हायलाईट आहे ह्या प्रोमोचा आणि तुम्हाला नक्की आवडेल हे बघून. तर प्रेक्षक हो, तुमच्याप्रमाणे काय होणार पुढे तेही तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता. तर प्रेक्षक हो, तुम्हालाही माहितीच आहे की लग्नानंतर होईलच प्रेम हा रिमेक आहे एक तमिळ सिरीजचा. तर त्या तमिळ सिरीज प्रमाणे काव्या आणि पार्थचं नातं बहरलेलं दाखवलंय पहिला, पण इकडे आता जीवा आणि नंदिनीचं बहरलेलं दाखवलंय. त्यामुळे थोडी वेगळी स्टोरी आहे की काय असं वाटायला लागलं आहे, कारण त्या सिरीजमध्ये पार्थ आणि काव्याचं जरा वेगळं होतं. म्हणजे ते खूप एक्सप्रेसिव्ह दाखवायचे, पण ह्याच्यामध्ये ना तेवढा एक्सप्रेसिव्हपणा नाही आहे त्यांच्यामध्ये. आणि जीवा आणि नंदिनी ना तिकडे त्यांना तेवढा स्क्रीन नव्हता, स्क्रीन स्पेस. पण आता काय झालंय, मागच्या 2 आठवड्यापासून जीवा आणि नंदिनीला जरा जास्त स्क्रीन स्पेस मिळायला लागले. बघितलं का तुम्ही प्रेक्षक हो? म्हणजे पहिला ना जीवा आणि नंदिनीचे तेवढे सीन्स नसायचे, पण आजकाल ना म्हणजे 2 आठवड्यापासून जेव्हापासून ते वसुंधरा आत्यांचं जे काय प्रकार समोर आला आहे, पियूने जे काय ऐकलेलं असतं की वसुहत्या म्हटलेल्या असतात की त्यांनी दीपकला सांगून नंदिनीला तिच्या लग्नाच्या दिवशी मंडपातून किडनॅप केलेलं असतं. जेव्हापासून तो प्रकार पिहूने ऐकला आहे त्या दिवशीपासून या सिरियलला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे बघा प्रेक्षक हो. कारण पिहू ते सगळं ऐकते आणि सांगत नाही लवकर. त्यामुळे पिहूच्या ह्याच्यामध्ये तर 1 आठवडा गेलाच आहे की तिला ठीक करण्यात, काउन्सिलर हे ते वगैरे. आणि नंतर मग जेव्हा तिने सांगते ती नंदिनीला की असं केलेली असते वसुहत्या म्हणून, तर त्यानंतर तर नंदिनी पुरावे शोधायला लागते. कसं त्या दीपक बरोबर जाऊन बोलते, कसं त्याला बेलवर आउट करते. पण जेव्हा तो येतो, तो वसुहत्याच्या बाजूने बोलतो, हे सगळं होतं. आणि ह्या सगळ्यामध्ये नंदिनीला खूप जास्त दाखवलंय. खरं तर प्रेक्षक हो, पहिला काव्याला खूप जास्त दाखवत होते सिरियलमुळे मध्ये, त्यामुळे खूप कंटाळा यायचा. कारण
काव्याचं काय तेच आहे ना, म्हणजे चिडायचं प्रत्येक बोलण्यावर आणि रिॲक्ट करायचं हेच होतं तिचं. पण नंदिनीचं कसं आहे, खूप विचारू असं कॅरेक्टर दाखवलेलं आहे. म्हणजे विचार करून बोलणारं कॅरेक्टर आणि विचार करून वागणारं कॅरेक्टर असं दाखवलेलं आहे. पण काव्याचं कसं आहे, फटकळ आहे कॅरेक्टर. त्यामुळे बघायला ना थोडा कंटाळा येतो थोड्या दिवसांनी. तर आता हे खूप फ्रेशनेस झाली, हे जे नंदिनी, पिहू आणि ते वसुहत्याचं जे काही झालं ना, खूप छान वाटलं बघायला. आणि मग नंतरला दीपक जो पलटला, त्याच्यानंतर तो त्याचा साथीदार काव्या आणि पार्थला भेटणं त्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर परत नंदिनीने आपला शोध चालू केल्यामुळे तो साथीदारापर्यंत कसं ते जाऊन पोचले आणि नंतर कसा तो साथीदार म्हणजे सँडी येऊन नंदिनीच्या बाजूने विक्रम समोर सांगतो. हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग होतं बघा प्रेक्षक हो. आणि नंतर म्हणजे काव्याने जो गळा पकडलेला असतो वसवत्याचा, ते पण बघणं खूपच इंटरेस्टिंग होतं. कारण काव्या कॅरेक्टर असंच आहे, फटकळ आहे, ते कधीही काही करू शकतं. त्यामुळे एक्सपेक्टेडच होतं की काव्या असं काहीतरी करणारच म्हणून. आणि त्याच्यापुढे म्हणजे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी झाली ती म्हणजे जीवा आणि नंदिनीचं नातं ह्यामुळे खूप बहरलं आणि जीवाचा खूप विश्वास असतो नंदिनीवर हेही तिला कळायला लागलं. आणि कसं वसुहत्या आणि रम्याला पनिशमेंट मिळाली, ते साड्या घालून कसं घरामध्ये काम करत आहेत हे पण बघायला खूप मजा आली बघा प्रेक्षक हो. कारण पहिला ना कॉलेज आणि काव्या बघून खूप कंटाळा आला होता. ती अनिशा, काव्या आणि कॉलेज खूप पपलू वाटायचं. म्हणजे आम्हाला ऑडियन्स म्हणून हे बघायला खूप कंटाळा यायचा ना, कारण ते शोजसाठी आम्ही बघतच नाही आहोत. कारण हा शो आहे लग्नानंतर होईलच प्रेम. त्यामुळे हा शोच वेगळा आहे. त्यामुळे कॉलेजचं बघायला जरा कंटाळा यायचा. पण जेव्हापासून हे वसुहत्याचं आणि नंदिनीचं वगैरे चाललंय ना, खूप इंटरेस्टिंग झालेत एपिसोड्स. आणि टी-आर-पी पण बघा प्रेक्षक खूप जास्त वाढले ह्याच्यामुळे. जे काय घडलं त्याच्यामुळे. आणि दीपक तो पण खूप छान काम करतो. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग झाला तो एपिसोड. आणि आता येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला हे बघायला मिळणार आहे, की डिव्होर्सची नोटीस घेऊन थोडे वकील घरी येणार आहेत देशमुखांच्या. पण त्यांच्यापासून कसं वाचायचं म्हणून आता जीवा आणि पार्थ प्रयत्न करतात. ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे, की आता खरं तर घरी सांगितलेलंच नाही आहे, की डिव्होर्ससाठी ॲप्लिकेशन्स घातलेले आहेत. जीवा, नंदिनी आणि पार्थ आणि काव्या. त्यामुळे अजूनपर्यंत लपवतच आहेत ते. पण आता 3 महिने झाल्यामुळे कोर्टची लोकं बघायला येतात, की कसा चाललाय यांचा संसार म्हणून. तर त्यामुळे आता देशमुखांच्या घरी काय होणार हे खरंच बघावं लागेल. बहुतेक वसुहत्या आणि रम्याला हे कळणार आणि ते दोघं ह्या सत्यापर्यंत पोहोचणार आहेत, की काव्या आणि जीवाचं पहिलाही नातं होतं म्हणून. आणि त्यामुळे नंदिनी घर सोडून कायमची निघून जाणार आहे. आणि मग काव्या आणि जीवाचं नातं आहे हे कळल्याबरोबर पार्थ पण घर सोडून कायमचं निघून जाणार आहे. तर त्यामुळे हा एक इंटरेस्टिंग चॅप्टर आता होणार आहे बघा प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेममध्ये. आणि तुम्ही खरंच बघत राहा हे, कारण खूप इंटरेस्टिंग होणार आहेत गोष्टी या सिरियलमध्ये. कारण आता नंदिनी कायमचं घर सोडून जाईल ह्या त्यांचं नातं कळल्याबरोबर, काव्या आणि जीवाचं. आणि पार्थला पण तसाच धक्का बसणार आहे. आणि आता काव्याला पण आय झालेलं दाखवलेलं आहे त्या ओरिजिनल सीरीजमध्ये. त्यामुळे इथे बघावं लागेल की कसं दाखवणार आहेत. कारण इथे जरा स्टोरी वेगळी आहे त्या ओरिजिनल सीरीजपेक्षा. त्यामुळे बघावं लागेल आणि खूप एक्सायटेड आहे मी पुढच्या एपिसोडसाठी, कारण खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत. तर प्रेक्षक हो, अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आता प्रोमो मात्र इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.